नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. हा आपल्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्या मानधनाबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जे काही मानधन आहे तसेच त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 62/6 असा आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की 29 जानेवारी 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहूयात। यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2024 प्रत क्रमांक 131/6 दिनांक 4/10/2024 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 62/6 दिनांक 22/4/2025 दिनांक 28/4/2025 दिनांक 27/5/2025 दिनांक 24/6/2025 दिनांक 25/7/2025 दिनांक 21/8/2025 दिनांक 24/9/2025 दिनांक 10/10/2025 दिनांक 29/10/2025 दिनांक 26/11/2025 व दिनांक 29/12/2025 असा आहे। मित्रांनो, हे सर्व आपण या शासन निर्णयासाठीचे संदर्भ पाहिले आहेत। आता ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे तो आता सर्व आपण समोर जाणून घेऊयात। शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जानेवारी 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्सेचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता माहे जानेवारी म्हणजेच की जानेवारी 2026 या महिन्याचे जे काही प्रोत्साहन भत्ता तसेच मानधन जे काही आहे अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसताई यांचे ते अदा करण्याकरिता 178.72 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित तसेच खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आपण हा सर्व संपूर्ण तक्ता हा जाणून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात। 2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100%। 2236 19 45 02 मजुरी यासाठी एकूण विद्यमान तरतूद जी काय आहे 2025 ते 26 मधील एकूण ती म्हणजे की 2109 कोटी 72 लाख एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित केलेला आहे आणि यापूर्वी जो काही निधी हा वितरित केला गेलेला आहे तो म्हणजे की एकूण 1666 कोटी 10,72,000 एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावायचा निधी आहे एकूण तो म्हणजे की 178 कोटी 72 लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर मित्रांनो, याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक 7/4/2025 मधील परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कारवाई पूर्ण करावी। सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 223/14/72 दिनांक 16/6/2025 तसेच
वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 205/6 दिनांक 7/7/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित हा करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 2026/01/29/15/06/12/11/30 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।